नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, मोठा दिलासा, फसवणुकीला बसणार आळा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। यावर्षी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने DOPPW 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान 2 कोटी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा 5वा टप्पा यावेळी सुरू होईल। सध्याच्या नियमानुसार पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, जेणेकरून त्यांचे पेन्शन सुरू राहू शकेल। गेल्या वर्षी झालेल्या DLC मोहीम 3.0 मध्ये 845 शहरांमधून 1.62 कोटी प्रमाणपत्रे बनवण्यात आली होती। यावेळी 2,500 शिबिरे उभारली जातील। अधिकाऱ्यांच्या मते DLC अभियान 4.0 ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती असेल। देशातील सर्वात दुर्गम भागातही पेन्शनधारकांना डिजिटल सुविधा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। यावेळी ही मोहीम 1,850हून अधिक जिल्हे, शहरे आणि गावे व्यापेल आणि 2,500हून अधिक ठिकाणी शिबिरे उभारली जातील। बँकेसोबतच इतर संस्था प्रमाणपत्रे बनवण्यास मदत करतील। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक संस्थांनी सहकार्य केलेले आहे। यामध्ये पेन्शन वितरक बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पेन्शनर वेलफेअर असोसिएशन, कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स, दूरसंचार विभाग, भारतीय रेल्वे, टपाल विभाग, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांचा समावेश आहे। 1.8 लाख टपाल कर्मचारी पेन्शनधारकांना मदत करतील। DOPPW सचिव V श्रीनिवास यांनी अलीकडेच त्यांच्या तयारीचा आढावा घेतला। या योजनेअंतर्गत IPPB 1,600 टपाल कार्यालयामध्ये शिबिरे आयोजित करेल आणि 1.8 लाख टपाल कामगार आणि ग्रामीण टपाल कामगारांच्या नेटवर्कचा वापर करून कार्यालयांव्यतिरिक्त घरोघरी सेवा प्रदान करेल। बँका स्वतः 900 शिबिरे उभारतील। 19 पेन्शन वितरण बँका देखील या मोहिमेत सहभागी होतील। या बँका 315 शहरांमध्ये 900हून अधिक ठिकाणी शिबिरे उभारतील। याच वेळी 57 पेन्शनधारक कल्याणकारी संघटना पेन्शनधारकांना शिबिरामध्ये उपस्थित राहण्यास भाग पाडण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतील। उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त शिबिरे उभारण्याचे लक्ष्य। राज्यामध्ये उत्तर प्रदेश 170 शहरासह आघाडीवर आहे। त्यानंतर मध्य प्रदेश 127, बिहार 114, ओडिशा 110 आणि महाराष्ट्र 106 मध्ये सर्वाधिक शिबिरे उभारली जातील। बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची 82 शहरांमध्ये सर्वाधिक उपस्थिती असेल। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक 31, बँक ऑफ इंडिया 27, इंडियन बँक 24 आणि बँक ऑफ बडोदा 24 यांचा क्रमांक लागेल। पेन्शनधारकांना सुविधा मिळेल। अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कित्येक पेन्शनधारक कोणत्याही क्षेत्रात राहतो तरीही त्याचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सहजपणे सादर करू शकेल। या उद्देशाने या मोहिमेचा व्यापक विस्तार करण्यात आलेला आहे। यामुळे त्यांना त्यांचे पेन्शन मिळत राहील आणि त्यांना वारंवार कार्यालयात जावे लागण्यापासून मुक्तता मिळेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।